इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या रस्त्यांवर भक्तीचा उत्साह दाटला। ढोल ताशांच्या गजरात दुर्गा मातेची मूर्ती जल्लोषात शहरात दाखल झाली। मात्र या धार्मिक मिरवणुकीने संपूर्ण शहरातील वाहतूक कोंडीत अडकली। तब्बल 3 तास नागरिकांना जागोजागी गाड्यांच्या रांगा, हॉर्नचा गोंगाट आणि अडचणींचा सामना करावा लागला। अखेर पोलिसांनी कारवाई करत सागर उटवाल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर उटवाल यांच्या वाहतूक ठप्प केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। उल्हासनगर शहरात 19 सप्टेंबर रोजी दुर्गा मातेच्या मूर्तीच्या आगमन मिरवणुकीने भक्तिमय वातावरण निर्माण केले। संध्याकाळी 6:30 वाजता गोल मैदानातून सुरुवात झालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। ढोल ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि सजवलेल्या वाहनांच्या ताफ्यात मूर्तीची मिरवणूक विविध मार्गावरून फिरवण्यात आली। मात्र या उत्साहामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। शहरातील प्रमुख रस्ते रात्री 10 वाजेपर्यंत ठप्प राहिले। त्यामुळे 3 तासाहून अधिक काळ वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। अनेक ठिकाणी लांबच लांब ट्रॅफिक जाम निर्माण झाला। कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना या कोंडीतून बाहेर पडणे कठीण झाले होते। त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला। या संदर्भात पोलीस शिपाई बाबासाहेब पोटे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यावरून सागर उटवाल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर उटवाल व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून धार्मिक उत्सवाच्या मिरवणुकीत वाहतुकीची योग्य योजना आखून ती काटेकोरपणे राबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। पोलिसांनी देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी परवानगी देताना वाहतूक व्यवस्थेची खबरदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे।